सुदामाप्पा, ओ सुदामाप्पा, सुदामाप्पा. एवढे कोणते घारघूर झोपले रे बॉय? ओ सुदामाप्पा उठा ना. हे देशीची पावटी आणली ना तुमच्यासाठी. दे, कुठं आहे? आण लवकर इकडे. दे लवकर. दे, देशीची पावटी दे लवकर. झोपमोड केली त्या माईवाली. ते आता आण लवकर. अरे 2 मिनिटं तर थांबा. देशीची पावटी नाही, तुम्हाला देशीचा बंपर देतो अख्खाच्या अख्खा. देशीचा बंपर दे ना. तर मग कुठं आहे? पण तो तुम्हाला तसंच नाही भेटत. त्याच्यासाठी तुम्हाला आमचं वाला एक काम करावं लागेल. तुमचं वाला का? अरे तुमच्या कामाला खतरनाक राहायचं रे बुवा. मी नाही करत तुमचे कामं. नाही करत तर राहिलं मग. राहू दे रे, यायला काही बंपर देऊ नको. दुसऱ्याला दे, चल दुसरा माणूस पो. ए पोट्टे वा, इकडे या, इकडे या, इकडे या रे. कोणतं काम आहे ते सांगा पहिले. काम काही जास्त मोठं आहे नाही, त्याचा तुम्हाला आम्ही देशीचा बंपर देऊ राहिलो. काम सांग पहिले. पहिले काम सांग तू. काम असं आहे का, तुम्हाला कसं आहे, कुठंही बसून जिथं लोक जास्त बसलेले आहे हा, तिथं अशी अफवा फैलवायची आहे का सीताराम काकाचा जो वाडा आहे त्याच्यात धन आहे बा लपलेलं. आणि धन बी काही कमी नाही आहे. धन राजनच्या राजन भरून आहे मोठमोठे. बस एवढंच काम आहे काय? हा, पण हे काम तुम्हाला एकट्याला नाही करायचं आहे. तुम्हाला जे तुमच्या सोबतचे आहे 2-3 जण त्याला सोबत घेऊन हे असे कामं करायचे आहे. पण असं बोलायचं आहे जसं त्या समोरच्याला वाटलं पाहिजे का हे दोघंच बोलू राहिले बा लपून लपून. समजले ना तुम्ही आम्ही काय म्हणून राहिलो तर? हे सगळं लक्षात आलं. द्या बंपर द्या आता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे आम्ही तुम्हाला सांगितलं हे माहित नाही पडलं पाहिजे कोणाले. बस आतापर्यंत कोणती गोष्ट मापासून कोणाला माहीत झाली काय? हं? एवढे तुम्ही कांड केले, माहीत झाली काय? कटला नेला तुम्ही कैकदार चोरीसाठी. मी सांगितलं कोणाले? म्हणूनच आम्ही तुमच्यापाशी आलो. हा, तुमच्यासाठी पॅक पाण्याची सोय घेऊन येतो. बंपर काय आणू नको, त्यानं माझ्या कसा अंदाज लागत नाही. तू देशीच्या पावट्या आण 5, मग बरोबर कसं अंदाजात पेल्या जाते. पावट्या म्हणसान पावट्या आणून देतो तुम्हाला देशीच्या. बस फक्त तुम्ही 3-4 माणसं पहा. हा, आणि बस हे एवढं काम करा फक्त. पण कायच्यासाठी रे? त्या वाड्यात धन आहे काय? पण ते आहे का नाही आहे तेवढं काही डोकं लावू नका तुम्ही. फक्त एवढं काम करा आमचंवालं. आम्ही तुमची सोयसाय घेऊन येतो. जरा चकण्याले घेऊन ये जा. शेंगदाणे नाही तर फुटाण्याची पुडी आण जा. कायच्यासाठी करू राहिली? अफवा फैलवून द्यायला लावून राहिले बिनफुकट. हे चांगले झोडपे खाते 2 पोट्टे आता. हे बरी कलाकारी करून ठेवली तात्यानं. लाईट लावून दिले. कोणाला वाटते का अंधारच आहे कोणी ना कोणी. ते चोर चकाड्या काही येत नाही. चला जरा पॅक पाणी मारून घ्या. जायचे ते आंध्र आणि 10 काउंटर घेऊन ये. अरे 10 काउंटर तर 1000 रुपयाचे होऊ राहिले. हा तर 5 तर सुदाम काकाले द्या लागते आणि 5 त्याईले जे सुदाम काका सोबत आता माणसं आहे. तू चल ना सोबत. मी आलो असतो पण इथं कसं सायकल ठेवता नाही येत ना. कोणाच्या भरोशावर ठेवतं? इथं कोणी उचलून कोणाची सायकल घेऊन जाते. बसशील का पात मग? हा, झोडपे गाजी आणशील का तू? एकटा जाय, पटकन या, पटकन घेऊन ये थैलीतनी. जाय लवकर. 10 आणू ना का जास्त आणू? नाही 10 पाहिजे आपल्याला. काय करू राहिले तुम्ही 2 जण इथं? हा, इथं काय दारू प्यायला आले का तुम्ही? नाही दारू प्यायला नाही आलो. एका जणासाठी दारू घ्यायला आलो. मग तुम्ही आले घ्यायले, त्यालाच काऊन नाही पाठवलं? इकडे जर एखादी पोलिसाची गाडी घुमन ना, दोघाले घेऊन जाय. आणि तुम्ही काय करू राहिले मग इथं सोकारी सोडून? तुम्ही तर तात्याच्या वावरात पाहिजे होते. अरे वसंत आप्पा, तुम्ही काय करू राहिले इथं? अरे मी तर इथं कॉटर प्यायला आलो. पण तुम्ही कसे काय इथं 2 जण? अरे एका जणानं आम्हाला 50 रुपये दिले. जा म्हणे आणून द्या. माईकून काही येणं होत नाही म्हणे, म्हणून आलो. जा लवकर निघा इकडून. पोलिसाच्या गाडी घुमाचा टाइम झाला आहे, नाही तर पकडून घेऊन जाईन तुम्हाला. लवकर जा. चला निघा लवकर इथून. 50 रुपयासाठी चालले इथं देशी दारूवर देशी आणाले. देशी दारूच्या दुकानाले लाईट गेट चांगले लावले. चांगली चमकू राहिली देशी दारूची दुकानदार. अरे काका, ओळखलं का तुम्ही मला? नाही बुवा, मी नाही ओळखलं. कोण तुम्ही? अरे ते मागच्या वेळेस क्वार्टरमध्ये 10 रुपये कमी पडले होते, ते तुम्हाला मागितले होते, तोच होय मी. हा, तर मग आता काय आहे तुमचं? आता जरा 10 रुपये कमी पडले, द्या सध्याचे, मग तुम्हाला वापस देऊन देईन. अरे काय लावलं रे बुवा त्या? 10 रुपये तुले कसे काय कमी पडू राहिले? आणि 10 रुपये काऊन कमी पडते? देणार राजू, मग एका दमानं वापस देऊन ना. 100 झाले का? नाही मापाशी काय 10 रुपये आहे नाही शिल्लकचे. मलेच कमी पडू राहिले, सध्याचे तूच दे. अरे मापाशी असते तर मग तुम्हाला कायले म्हटलं असतं मी. आता मी 10 रुपये उधार ठेवणार आहे अंद्र. चल हट, साईडले हट. सुदाम आप्पा, 10 काउंटर आहे त्याच्यात. 5 तुमच्या आणि 5 तुमच्या दोस्ता मित्राला वाटून दे जा. आणि चकण्यासाठी पुढे आणल्या
हा, मसाल्याचे फुटाणे आहे, साधेवाले फुटाणे वेगळे आहे, मसाल्याचे शेंगदाणे वेगळे आहे, साधेवाले शेंगदाणे वेगळे आहे, खारे शेंगदाणे वेगळे आहे. काम झालं पाहिजे. काम झालं रे झालं का 100 रुपये तुम्हाला खर्चाले देईन आणि अधिक एक पार्टी देईन. काम झालं म्हणून समजून जाता तुम्ही. आता तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. पण आमचं नाव कोणत्या याच्यात आलं नाही पाहिजे. काहीच लोड नका घेऊ तुम्ही. तुम्ही फक्त पाकपानाचा इंतजाम करा बस. 10 रुपये राहू द्या. 10 रुपये मी नंतर देतो पगार झाल्यावर. एक खारे दाण्याची पुडी दे जा. नाही नाही, पाणी बॉटल नाही पाहिजे. 10 रुपये राहते फक्त. नंतर देऊन देईन मी. बरं, काय विषय आहे काय वसंतराव तुमच्यासाठी? फक्त रोज येत जा. रोज म्हणजे एखादा खडा पडला तर पडला, नाही तर चार्जिंग तर रोजच पाहिजे माणसाले, जसं मोबाईलला चार्जिंग पाहिजे नाही का? चला येतो. सायकल सायकल कुठे गेली? अरे आता तर इथं होती सायकल. का भाऊ, सायकल दिसली का तुम्हाला? अरे बापरे, अय सायकल आण रे इकडे. सायकल आण लवकर. सोन्या, हा जो प्लॅन केलेला आहे आपण सक्सेसफुल झाला पाहिजे. 1000 रुपये गेले आपलेवाले. गडबड नको करून तू. हे कोण होय दोघ जण आले? सीताराम काका, ओ सीताराम काका, इकडे वळताय मी. वळता बा. काय म्हणता? कोणतं काम होतं? अरे हा वाडा इकाचा आहे ना तुम्हाला? हा वाडा इकाचा आहे ना. आणलं का गिऱ्हाईक? खाली या ना मग 2 मिनिटं. आम्हाला ओळखता का तुम्ही? नाही, तुम्हाला नाही ओळखलं म्या. कोण तुम्ही? सोन्या चेत्या नाव ऐकलंय? वा वा, त्याचं नाव नाही ऐकन काय, पण त्याला पाहिलं नाही आहे म्या. त्याला मला भेटायचं होतं. अरे त्याला नका भेटू तुम्ही, हेच तुम्हाला भेटायला आले. आम्हीच होय ते सोन्या चेत्या. मी वय सोन्या, हा वय चेत्या. अरे तुम्हालाच भेटायचं होतं मला सगळ्यात पहिले. पण काय यार, माझं लक्षच नाही राहिलं. लक्षच विसरून गेलो मी. आहे ना आपल्या वाड्याले गिऱ्हाईक पाना, त्याच्यासाठी आलो. या अंदर या तुम्ही. तो तिकडे वामन भिंगोट्या घेऊ का चमन भिंगोट्या घेऊ, काही घेणं देणं नाही. मोहन घेतला ना, घेतला बस. आम्हाला काही घेणं देणं नाही. आमच्यासाठी असे सौदे आणत नको जात जाऊ. आणाचे असन तर वावराचे सौदे आण. ते 1 करोड म्हणून 5 करोडाचं झालं चालते. जर का मला वावर आवडलं ते मग 1 करोडाचं असो का 5 करोडाचं असो, घेन म्हणजे घेन. हा, नाही घेईन तर मग मला तात्या नको म्हणजो तू. शांताले घेऱ्यात आणलं होतं त्या 2 पोट्ट्यानं, सोन्यांच्या त्यानं. घरी आले होते म्हणते. आणि तू माझ्या सपनात आले होते म्हणते तुम्ही दोघं जण. तात्या आणि तू. का तू बा आणि तात्या वाड्यात राहू राहिले एखाद्या, आणि शाही घराण्यातल्यासारखे राहू राहिले बा. आणि माया घरचीले त्याईनं वाडा दाखवायला नेलं, आणि मा घरचीले वाडा पसंतही आला. मा मांग जे लागली ते जेवता जेवता का आपण एखादा वाडा घेऊ, हे घर पा कसं झालं, असं झालं तसं झालं. तिले समजावून सांगितलं म्या का अशा गोष्टीत बिलकुल पैसे मी खर्च करत नाही. तुम्हा मांग किती काही लाग. आणि तू म्हणून राहिला का मोहन का तुमच्या फायद्याचा होता सौदा, आज ना उद्या भाव वाढत होते. हा, असे सौदे आणूच नको. मी तेच म्हटलं त्याले का वाड्याचे आणि प्लॉटाचे सौदे आणू नको, वावराचे सौदे आण तू. वावर आपल्याला पीक पाणी देते, हे प्लॉट काय देणार आहे ना. घर राहिले, हा, घरकुलचं तात्या करून देऊ राहिले. घरकुल आले का मी घर बांधायला काढून घे. आता आमच्या तिघाले वाटलं बा का आपल्या माणसाचा फायदा करून द्या, त्या हिशोबाने आम्ही तुमच्या मागे लागलो. आज तो 1 करोडाचा वाडा आहे. तो 1 करोडाचा वाडा तुम्ही घेतला. तुम्हाला माहित आहे आज ना उद्या त्याचे भाव वाढणारच आहे. अरे नाही ना बा मोहन, अरे आम्हाला असे सौदे पाहिजे नाही, आणि आम्ही अशा याच्यात पैसे गुतवत बी नाही. तुले सारखं सांगू राहिलो, वावर असन तर बिंदास याचं मनाचं. तुले काय आहे, तुले भेटून जाईन त्यातलं, समजला. फक्त आम्हाला वावर पसंत आलं पाहिजे. जाऊ द्या, 16 पिक्चर. पानं कोणते खाऊ राहिले सांगा. पान लावणं तुम्ही खाता ना. नामदेवराव, दिलीप भाऊ, पाटील, देवानंद भाऊ, हा 4 सांगू ना पानं. आम्ही खाल्ले तात्या, तुम्हीच का फक्त? म्हणजे मी तुमच्याशिवाय पानं नाही खात, आणि तुम्ही आज माझ्याशिवाय पानं खाल्ले. मस्त मस्त काम आहे. खरंच खरंच बाबा, 1 नंबर दोस्ताना करता. पण तुम्ही मानलं तुम्हाला. आज मला जेवणाला जरासा उशीर का झाला तर तुम्ही पानही खाऊन घेतले. मी लागीस तर घंटा 2-2 घंटे थांबतो तुमच्यासाठी. दे रे बा मोहन, 3 पानं दे. दे, यायच्या सोबत पान खातो. चल लाव 1 नंबर 5 पानं लाव. नामदेव रावले दे, दिलीप भाऊले दे, आणि लोंग इलायची टाकतो जराशी. बा सीताराम काका, तुम्ही ठेवली आहे वाड्याची किंमत 1 करोड रुपये. आता 1 करोड रुपयाचा वाडा खपणं हे काय सोपी गोष्ट नाही आहे. तुम्हाला माहित आहे. तुम्ही सगळ्याले फोन केले, जेवढे उद्योगपती आहे, श्रीमंत आहे गावातले, सगळ्याले फोन केले तुम्ही. काही जणालेच फक्त फोन नाही केले. आणि ते तुम्हाला माहित आहे काय म्हणू राहिले, तर ते सप्पाच म्हणू राहिले का आम्ही एवढे रुपये ह्या वाड्यात गुंतवत नाही. आपण 1 करोड रुपये किंमत अशी ठेवली आहे का 80 लाख रुपये मला पाहिजे ह्या वाड्याचे. आणि जे 20 लाख रुपये आहे ते जे 14 आनंद हे त्याला द्यासाठी ठेवले आहे.
तसा आपल्याला 80 लाखाचाच विकायचा आहे हा. 80 लाख रुपये बी वाड्याचे लय आहे, तुम्हाला माहित आहे. काय म्हणून राहिले का वावर असन तर सांग म्हणते. आम्ही जेले त्याला म्हटलं का वाडा इकडे आहे एका जणाचा, आणि तुम्हाला एकदम हिशोबात करून देतो सौदा, तरी म्हणते का वाडा आम्हाला पाहिजे नाही, वावर असन तर सांग. पण मले हा वाडा इकाचा आहे ना, कारण मुंबईले माझ्या बायकोची ड्युटी माझी ड्युटी दोघांची लागली आहे. तर तिथं आम्ही अपार्टमेंट घेऊन राहिलो. अपार्टमेंटमध्ये फ्लॅट सिस्टीम, त्याच्यासाठी पैसे कमी पडू राहिले म्हणून मी इकाले काढला, नाही तर मी हा विकत नव्हतो. हा ते लक्षात आलं आमच्यावाल्या, सांगितलं आम्हाला सांगण्यावाल्यानं. तर आता तुम्ही अपार प्रयत्न केले पण तुमच्या हाती यश आलं नाही. आम्ही प्रयत्न केले पण आमच्या हाती यश आलं नाही. पण आमच्या याच्यात एक युक्ती आली डोक्यात. आता ते जर तुम्ही सोबत चालसान तर तुमचा वाडा खपन, आम्हाला कमिशन भेटल. तुम्ही काही करायला लावा, मी काही करायला तयार आहे. हा वाडा विकून द्या बस. तर आम्ही जसं म्हणन तसं तुम्हाला करणं आहे. सांगा कसं काय करावं लागते. फक्त कसं आहे, गोष्ट अंगावर नाही आली पाहिजे. हे असं काही प्रकरण नसलं पाहिजे. प्रकरण तुमच्या अंगावर काहीच नाही आहे, आमच्या अंगावर काहीच नाही आहे, कोणाच्याच अंगावर काही येणार नाही. गोष्ट अशी आहे का आपल्याला हा वाडा एकासाठी एक जबरदस्त प्लॅन बनवून आहे, आणि तो प्लॅन आम्ही बनवलेला आहे. प्लॅन असा आहे का आम्ही आता पहिले अफवा फैलवन का ह्या वाड्यात धन आहे, आणि धन बी असं तसं नाही, लय मोठं धन आहे. जे मोठे मोठे जुन्या काळातले रांजण असते हे भरून धन आहे. आणि ते गोष्ट ऐकून इथं लागन लाईन. जेवढे श्रीमंत आहे आणि जेवढ्याले धनाची लालच आहे आणि पैशाची लालच आहे, तेवढ्याची सगळ्याची लाईन लागन. तर तुम्हाला काहीच नाही करणार आहे. तुम्हाला 80 लाख रुपयाचाच वाडा इकायचा आहे ना. तुम्हाला फक्त मी 80 लाख रुपये देईन, 1 रुपया बी जास्त देणार नाही. एवढं फक्त लक्षात ठेवजा. मला 80 लाख रुपयेच पाहिजे, मला 1 रुपया बी जास्त पाहिजे नाही. ते वरचा दिमाग तुम्ही काय लावता काय नाही, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मला कोरे कारे 80 लाख रुपये नगदी पाहिजे. तुम्हाला पैसे नगदीच भेटन, पण त्याच्यावर जेवढे बी येन हे पुरेच्या पुरे आम्हाला लागन. असं तुम्ही स्टॅम्प पेपरवर लिहून द्या. स्टॅम्प पेपर घेऊन या. स्टॅम्प पेपरचा पैसा लागीस तर मी देतो तुम्हाला, मी असं लिहून देतो तुम्हाला. बाकी काय आहे तर आता तुम्ही उद्याच पाहून घे जा. ठीक आहे, बस एवढं सांगायला आलो होतो. आणि आता हे गोष्ट कोणाला सांगायची नाही. आणि हा प्लॅनिंग फक्त तिघाचाच आहे आपल्यावाल्या. तुमच्या अंगावरही गोष्ट येणार नाही आहे आणि आमच्या अंगावर गोष्ट येणार नाही आहे. पण ह्या वाड्यात धन आहे हे अफवा कोण फैलवणार आहे हे तर सांगा. हे सगळं आमच्यावर द्या तुम्ही सोडून. आता तुम्ही त्याचं टेन्शन नका घेऊ. हा स्टॅम्प पेपर मारा, याच्यावर सही पहिले वाचून घ्या काय लिहिलं आहे तर नंतर सही मारा. धन आहे धन, वाड्यात धन आहे, वाड्यात बम धन आहे, बम राजनच्या राजन भरून धन आहे. सीतारामच्या वाड्यात धन आहे धन. ए बेवड्या, चल उठ इथून, उठ लवकर. एका झोपाची जागा एका दारू पिऊन, चल उठ रे, उठ इथून. धन आहे धन, सीतारामच्या वाड्यात धन आहे. अरे चल उठ रे इथून, उठ लवकर. हे झोपाची जागा नाही हो इथं दारू पिऊन, लवकर उठ. अरे जा रे, त्या घरी नाही झोपलो इथं, सरकारी जागेवर झोपलो आहे. चल निघ इथून. उठत का नाही उठत का आता झोडपू तू धरून. जास्त रंगबाजा करू आला काय, मला झोडपतो तू धरून. जास्त रंगबाज झाला काय तू. उठत का नाही उठत इथून तू, का टाकू आता झोडपा त्यावर, मावर झोडपा टाकतो तू. चालला जा लवकर, लवकर चालला जा इथून. अरे काय झालं मिलिंद काका. अरे हा बेवडा बाय ना आपल्या बसाच्या ठिकाणी झोपला ना. चल उठ रे, उठ लवकर तिथून. उठत का नाही उठत. चाललो रे चाललो, त्या घरची जागा नाही वय. घरची नाही व्हय, लवकर उठ, लवकर उठ तिथून. बसाची जागा होते, दारू पिऊन झोपाची जागा नाही व्हय, लवकर उठ. सीतारामच्या वाड्यात धन आहे धन, सीतारामच्या वाड्यात धन आहे. सीतारामच्या वाड्यात धन आहे. आला तेव्हापासून हेच बडबड करू आला तो. सीतारामच्या वाड्यात धन आहे, सीतारामच्या वाड्यात धन आहे. धन आहे सीतारामच्या वाड्यात, सीतारामच्या वाड्यात धन आहे. सीतारामच्या वाड्यात धन आहे हे तुले कसं माहित. असेच डोक्याचे केस गेले का माये, असेच गेले काय. धन आहे, लय धन आहे. तू उठ पहिले इथून, इथून आम्हाला बसू दे. चल, हे दारू पिऊन झोपाची जागा नाही वय, आपल्या घरी वय वय, आपल्या घरी चालता. जाय जा आपलं काम कर, जाय लवकर. नामदेवराव उठवा ना त्याला लवकर, मा धंद्याचा टाइम झाला आहे ना, आकडे लिहायचे आहे मायवाले. अरे उठवूनच तर राहिलो, 2 मिनिटं मोबाईल बंद करा आणि उठवा ना त्याला इथून. अरे उठ रे इथून, उठ लवकर. कुठे दारू पिते कुठे झोपते, उठ लवकर इथून. सीतारामच्या वाड्यात धन आहे, सीतारामच्या वाड्यात धन आहे. सीतारामच्या वाड्यात धन आहे. अरे सीतारामच्या वाड्यात धन आहे तर तुला काय करावं लागते मग. सीतारामच्या वाड्यात धन आहे, सीतारामच्या वाड्यात धन आहे.
लय आहे लय आहे. अरे उठणं रे इथून रे उठणं. का देऊ आता त्या भोत काढात? उठ लवकर इथून. आमच्या बसाच्या जागी झोपला तू. उठ लवकर. तर काय झालं हो नामदेवराव? अरे गडी काही उठूनच नाही राहिला. मार दारू पिऊन झोपला इथं. इथं बसा उठायची जागा आहे आपलीवाली. एका दारू पिऊन झोपायची जागा आहे काय? यायचाय मोठा काव वाढला. कुठे दारू पिते कुठे झोपते हे? अरे उठ रे बाबा उठ. हे काय दारू पिऊन झोपाची जागा होय काय? बसा उठाची जागा होय? तुमच्यासाठी लावल्या आहे का त्या खुर्च्या? उठ लवकर तिथून. धन आहे धन. धन आहे. सीतारामच्या वाड्यात धन आहे. धन आहे धन. धन आहे? सीतारामच्या वाड्यात धन आहे? आता तुले कसा माहित धन आहे म्हणून? धन आहे. हाय धन. सीतारामच्या वाड्यात लय धन आहे. सीतारामच्या वाड्यात धन आहे? सीतारामच्या वाड्यात धन आहे? तो तवाचा हेच बडबड करू आला का सीतारामच्या वाड्यात धन आहे. सीतारामच्या वाड्यात धन आहे. जाऊ दे असू दे. आम्हाला काय करावं लागते धन आहे तर? तू उठ लवकर पहिले तिथून. जागा खाली करून दे. पा तेले उठा नामदेवरा. नसन उठत तर 2 पाय तिकडून पकडा आणि 2 हात इकडून पकडा आणि द्या फेकून तिकडे. चला येतो आम्ही. रे उठणं राजा. आता एक मुसकाळात दिन ना तर दातच पाडीन 2 समोरचे. लवकर उठ इथून. उठ इथून लवकर. तवाचा लावून राहिला इथं. धन आहे. सीतारामच्या वाड्यात धन आहे. हा चल उठ लवकर. दारू पिऊन घेतो न बस. काका खरंच आहे. माझी शपथ खरंच आहे. चल उठ इथून. उठ लवकर. त्याच्या पांटेल्या समोर फालतूचा धिंगाणा नको करू इथून. लवकर उठ आणि होय घरी. टाका ना तो लट तुमच्या हातचा. टाका त्याच्या उरावर टाका. तवाचा चालला नाही तो फालतू मी गिरायकी खराब करू राहिला इथं. लवकर जाय रे बा इथून. जाय. इथं कलकल नको लावू. धन आहे हे आहे ते आहे लवराला. जा लवकर इथून. परेशान नको करू इथं. धन आहे धन आहे धन. सीतारामच्या वाड्यात धन आहे. तात्या घेऊन जा बरं तुमच्यावाल्या बैलबंडीत त्याले आणि तिकडे वावराच्या तिकडे फेकून देजा. ते परेशान करून टाकलं. तवाचा लवराला धन आहे. सीतारामच्या वाड्यात धन आहे. आपण बसतो ना बैलबंडीच्या ठिकाणी. तिथं ते बेवळं केस लावून राहिलं होतं. धन आहे सीतारामच्या वाड्यात धन आहे. हे काय काढायला गेलते का तिथं? अरे तुम्ही दोघं जण काय धन काढायला गेलते काय? धन आहे करू राहिले. हो आम्ही काढायला गेलतो म्हणूनच म्हणून राहिलो आम्ही. चल येतो बा मोहन. पाहून घे यायले. अरे काहून तंबाखू चुन्याची पुडी नाही पाहिजे काय? अरे पाय यार या गोष्टीत लक्षच नाही राहिलं. दे तंबाखू चुन्याचे 3 पुड्या दे 3 पानं दे बांधून. चल येतो बा पाहिजे यायले. अले ये मा ये पप्पापाशी ये. कोणाचा वेळ आला? पाहिजे व लक्ष ठेवतो याच्यावर. हॅलो बच्चू भाऊ, एक लय मोठी गोष्ट आणली तुमच्यासाठी. सांगा ना कोणती आहे? गोष्ट अशी आहे का सीताराम भाऊच्या वाड्यातनी धन आहे. काय काय बोलू राहिले तुम्ही? खरी गोष्ट आहे का हे? एकदम 100% खरी गोष्ट आहे हे. कारण सगळेच्या सगळे गावातले श्रीमंत लोक त्या वाड्यापाशी जमलेले आहे तो वाडा विकत घ्यासाठी. म्हणून मी तुम्हाला सांगितलं. बरं ठीक आहे. घेवा लक्ष ठेव याच्यावर. मी येतो बात काम आहे मला. 100% खरी आहे गोष्ट. बरं ठीक आहे येऊ राहिलो मी. बस निघालोच मी इथून निघालोच आहे. हे थैली आहे. याच्यात लाईट आहे. लाइटिंग आहे. हे बरोबर तुम्ही लावून द्या खोपडीतनी. एकदम उजळ होते त्याचावाला. हे एका लाईटात काही होत नाही व्यवस्थित. कशा आहे हे पाण्या पावसाळ्याचं साप मेंढक्या हे ते येत राहते म्हणून आणले म्या. हे लावून घ्या. मी येतो. मला काम आहे थोडंसं. आता झाला हा माणूस आणि थैली देऊन दिली चालले गेले. खूप काम आहे बा यायचं तर. वाड्यात धन आहे. धन जर आपल्याला भेटलं तर पुरा मालामाल काम आहे. अधिक आपण वावर घेऊ शकतो. आपल्यालाच घ्या लागन तो सौदा. तात्याले देवालन भाऊले सांगा नाही लागन. चुपचाप करा लागन हे काम. धन भेटलं तर मालामाल व्हायचंच काम आहे. अधिक जमीन घेता येते. 80 लाखच रुपये पाहिजे तुले. मी 80 लाख रुपये द्यायला तयार आहे ना. दे ना आता वाडा. आता काऊन नाही करू राहिला तू? अरे बाळू भाऊ तुम्ही लय उशीर केला ना. आता लय उशीर केला. अरे उशीर म्हणजे किती उशीर केला? हं? अरे घे ना 80 लाख पाहिजे तुले. कॅश आहे बिलकुल कॅश. कोऱ्या नोटा आहे बिलकुल बँकेतून आणल्या. घे सीताराम. चल हे थैली घे. पुरे 80 लाख रुपये. हे घे मोजून घे. चल घे पटकन. हे बाकीच्या सारखं काम नाही आपलं. चेक घे बँकेतून काढ आणि हे कर आणि ते कर. हे घे पटकन मोज आणि कागदपत्र आण वाड्याचे. थांबून जा. गडबड नका करू. थांबून जा. अरे थांबाचं काम नाही. हे पटकन पैसे घे आणि कागदपत्र आण. चल घे. टाइमपास नाही पाहिजे इथं. चेक घे आणि आण लवकर. कागदपत्र आण त्या वाड्याचे. चल लवकर पटकन. टाइमपास नको करू आता. घे घ्यायला आलो तर आता टाइमपास नको करू. अरे थांबा ना. माया तर पहिले म्हणणं आहे का काय आहे तर? तू या म्हणणं त्याचपाशी ठेव. लवकर कागदपत्र आण आणि चल पटकन सया मार. मोकळं कर लवकर काय आहे ते. सीताराम भाऊ. अरे तात्या तुम्ही. चला हे घ्या. 1 करोड रुपये घ्या आणि द्या तुमचा वाडा द्या. 1 करोड? 1 करोड? 1 करोड? अरे 1 करोडाचाच वाडा होता ना इकडे. 1 करोड आणले ना. पुरे नगदी आहे. असं नाही आहे.
हे चेक फेकचं काम नाही आहे, पुऱ्या नोटा मोजून घ्या. बापरे तात्या, तुम्ही काय लय हुशार निघाले हो. पाटील तुम्ही इथं म्हणजे मला जसं माहीत झालं का तुम्ही आले तसं मी आलो. मले घ्यायचा आहे वाळा. सोन्यान चेत्यानं दिमाग लावला तर वाळा घ्यायला तर लय जण आले इथं. आले काय होऊ द्या ना, गरीबाचा वाळा होऊ राहिला तर घेऊ द्या ना मला वाळा. मस्त काम आहे तुमचं तर. अरे माझ्या घर पळाले आलं सारं. वाळा घेऊ द्या ना. अरे तुम्ही तर म्हणे ना का घरकुल आणून द्या म्हणून, घर बांधतो म्हणून, मग वाळा तुम्हाला कायले पाहिजे? आता मी गावाचा सरपंच आहे तर वाळा जरा माझ्या हिशोबानं मला बरा वाटन तो. मला म्हटलं जरा म्हणजे सूट करन तो. राहू दे ना आता. देतो ना तुमचं काम करून, बरोबर घरकुल आणून देतो ना. नाही प्लॅन बदलवला मी. आता वाळा घेतो मी इकत. सगळे धनाचे लालची आहे ये. सगळे धन धन घ्यासाठी ह्या घरातलं सगळेच्या सगळेच आले. चला घ्या 1,00,00,000 घ्या. 1,000 रुपये शिल्लकचे घ्या आणि चला आणा ते कागदपत्र लवकर वाढायचे. आणि चला वारे घरी सगळेच्या सगळे. चला घेतला तो वाळा इकत 1,00,00,000 चला लवकर जा इथून आता. बरं असं आहे काय? मग चला 1,02,00,000. 1 करोड? अरे 1 करोडावर कधी केलं गणित? अरे 80 लाख रुपये होतं ना. 1 करोड करून टाकलं काय? 1 करोड डायरेक्ट 2,000 आहे म्हणून राहिले तुम्ही. हे कुकळेच गणित नेलं. 1,03,000. 1,04,000. अरे बापरे, इथं तर हर्राशी चालू राहिली. का हो काय वय आहे सीताराम भाऊ? पटकन घ्या म्हटलं नग सगळं आणि आणा पटकन कागदपत्र आणा त्या वाळ्याचे. तुम्ही माया म्हणणंच नाही ऐकू राहिले. तुम्ही शांततेत पहिले माया म्हणणं ऐका. वाळा हा खपलेला आहे पुराच्या पुरा. तुम्ही ऐकून नाही राहिले काही नाही, आपलीच लावून राहिले. आता तुम्हाला जर हा वाळा विकत घ्यायचा असेल तर तुम्ही त्या दोघांपासून घेऊन घ्या. अरे कोण दोघं? कोणत्या दोघांपासून घ्या लागते? सोन्या आणि चेत्या याले मी वाळा इकून टाकलेला आहे रातोरातच. अरे त्या 2 पोट्ट्यानं काय इकून घेतला हा वाळा एवढा मोठा? काही लावू राहिले का तुम्ही? अरे काय 1 करोड रुपये कुठून आणन ते? एवढे रुपये तरी आहे का त्याच्यापाशी? आतापर्यंत त्यानं जेवढ्या चोऱ्या केल्या असन, काही इकलं असन, तरी त्याच्यापाशी एवढा पैसा नाही आहे. हे मला माहित नाही. 1 करोड रुपये त्यानं मला कॅश दिले आहे, ते मी घेतले आणि हा वाळा मी त्याच्या नावा करून दिला आहे. कुठं आहे ते? द्या त्याला आवाज. अंडरा आहे ते बसले. अरे बाहेर